यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत। बदलापूरमधील मुलीचं छत्रपती संभाजीनगरमध्ये पलायन बघायला मिळतंय। सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून मुलीनं हे पलायन केलंय। छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरच यावेळेस रात्र काढलीये। दरम्यान दामिनी पथकानं धाव घेत मुलीला ताब्यात घेतलंय। 10वी मध्ये शिकणाऱ्या मुलीचं घरातून हे पलायन आहे। आईनं दुसरं लग्न केलं आणि त्यानंतर जाच केला जात होता। सावत्र वडिलांच्या जाचाला कंटाळून या चिमुकलीनं घर सोडून दिलाय आणि दामिनी पथकाला भेटताच या मुलीला अश्रू अनावर झालेत आणि त्यानंतर या मुलीनं सगळा प्रकार हा पोलिसांना सांगितला आहे। या संदर्भात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। मोहसिन, बदलापूर मधील एक मुलगी आणि ती आता थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचली आहे। सध्या मुलीची प्रकृती कशी आहे आणि पोलिसांकडून काय सांगितलं जात आहे? नक्कीच वर्षा, ही धक्कादायक सगळा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आलेला आहे। ज्या बदलापूरमध्ये सगळा प्रकार घडला होता आणि ज्या शाळेत मुलीसोबत अत्याचार झाला होता त्या शाळेतली ही मुलगी होती। त्याच्या आईनं दुसरं लग्न केल्यानंतर ती घरात एकटी असल्यामुळे तिच्या वडिलांकडून तिला नेहमी त्रास दिला जात होता आणि या सगळ्या त्रासाला कंटाळून तिनं घर सोडलं आणि ती थेट रेल्वेत बसून प्रवास करायला निघाली आणि ती छत्रपती संभाजीनगरला पोहोचली। या सर्वची माहिती स्थानिक पोलिसांच्या दामिनी पथकाला मिळाली आणि त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेऊन त्या मुलीला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर तिला रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं होतं। तिच्यावर उपचार देखील करण्यात आले आहे। तिची प्रकृती आता ठीक आहे आणि पोलीस आता पुढील कारवाई करत आहे आणि याबाबत जे बदलापूर पोलीस आहेत त्यांना देखील सगळी माहिती देण्यात आलेली आहे। आता पोलीस पुढे काय कारवाई करतात ते बघावं लागेल। मोहसिन, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।